and the journey begins. Yes. Sundar. So this is our first stop. We have stopped here for lunch. Yeah. So we have stopped at Parvati West to have tea while we are on our way to Kolhapur. So this is our place to stay here. The Om Foods was closed, so we are coming to Rajasthan. What is that? गोभी का भाजी, अक्खा मसूर, आमटी, सोल कड़ी, पापड़, नाइस गरम चपाती, अचार। खा जाते हैं इसको। उसमें सैफ अली खान है। सैफ अली है ना? हाँ ये चूहा को देखा। एंड में। हाँ ये याद आया मेरे को। इनको भी तो भरना है। ये अच्छा इसमें आएगा सामान। और क्या लुक? देने का देगा देने। 2 दिवसात म्हणजे कसं आहे नॉनस्टॉप जातोय म्हणजे आता आपली जी म्हणजे विचारामध्ये येते की राज्यासाठी म्हणजे गादीसाठी मारणं म्हणजे विचार नाही. This is the samadhi of Ram. बरोबर होता पालखी बरोबर तो सीधा दुसऱ्या मध्ये जे राजवट झाले ताराराणींचे सुपुत्र त्यांचं मंदिर नाश करून टाकला. So this is the start of our trek. कोणी जॉब केले ना शिवाजी. स्वागत. आपण आता पन्हाळ टू पावनखिंड मोहीम हाती घेतली आणि इथून पन्हाळगडावरून जे छत्रपती शिवाजीराजे विशाळगडला गेले सिद्धीचा वेढा फोडून 48 ते 52 किलोमीटर ते एका दिवसामध्ये गेले. ॲक्च्युली ते रात्री गेले होते 12-1च्या दरम्यान. आता आपण निघालो तर राजे इथून गेले त्या पावलावर आपण पाऊल टाकालोय आणि ते आपण आता राजांना घेऊन संकट निघाले. आपण त्यांचे मावळे आहेत या काळातले. तर राजे त्यावेळेला जे मावळे घेऊन गेले जे काय फील झालं ते आपण आता फील करणारच आहे. आणि इथून आपल्याला 2 दिवसाचा हा ट्रॅक आहे. यामध्ये पहिल्या दिवशी आपण 25 ते 28 किलोमीटर चालणार आहे. दुसऱ्या दिवशी 15 ते 18 किलोमीटर चालणार आहे. असं 2 दिवसामध्ये मोहीम आपण सक्सेस करणार आहे. महत्त्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे की तुम्ही इथेपर्यंत आला का तर तुमची त्यांच्यासंग ती नाळ जुळलेली आहे. म्हणजे तुम्ही आता कुठे मुंबईला दिल्लीला काय आपल्याला माहीत नाही पण तुम्ही इथे आला ओढ आहे का तर तुमची पूर्वज इथून गेलेले असणार. नक्कीच. म्हणून तुम्हाला इथे पण तिने ओढून आणलेलं की आपण ट्रॅक करायचा. इथून महाराज गेले ही गोष्ट अनुभवायची. ही कोणाच्याही नशिबात नसते आणि ती कोणालाही मिळत नाही. ते मनात नाही यायला लागते आणि तुमचे पूर्वज इथून गेले म्हणून तुम्ही ते आला आणि त्या पावलावरून आपण आता पाऊल टाकून ती विशाळगडला जाणार आहे. तर कसलाही तुम्हाला त्रास होणार नाही. महाराज आपल्या संकट आहेत आणि महाराजांना आपण सुखरूप इथून विशाळगडला न्यायचं आहे आणि नेणार हे मला पूर्ण विश्वास आहे. आणि इथनं आता आपण मोहीमला स्टार्ट करायचं आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. असाच आवाज शेवट पण राहणार. अंबर दे ललकार शिव छत्रपती महाराज का जय जयकार. जय भवानी. तर आता आपण बाहेर निघालो दिवसाचं तरी आपल्याला लांबचं कोण काय ऐकू येत नाही कळत नाही. 350 वर्षापूर्वी ह्याच्यापेक्षा घनदाट जंगल होतं. 40,000 लोकांनी वेढलं मग वर का आले नाही. तर जसा अफजल खानला प्रतापगडच्या पायथ्याला जंगलात बोलून कोथळा फाडला तसं देऊन ठरवलं की गोरेगाव स्ट्रॅटेजी आपल्यावर पण होणार. आपण जंगलात जायचं नाही. माळ भागावर वेढा द्यायचा.
पण गडाच्या भिंतीच्या बाहेर जंगल 5 ते 6 किलोमीटर लांब होतं, कुठं 9 किलोमीटर लांब होतं, इव्हन वाघबीळ घाट. म्हणून त्यांना त्यावेळेला 40,000 लोक लागली. आणि जंगलाच्या बाहेरनं वेढा दिल्यामुळं आत लोक सिंपली ये जा करू शकत होते. पण ते जंगलात येत नव्हते का, तर अफजल खानचा डेमो तिने घेतलेला होता. So this is one of the entrance to the fort. We have just exited the fort and going towards Masai Pathar and towards Pawalkhand. आता आपण पन्हाळगड किल्ला सोडून खाली आलो. आता आपल्याला समोर डोंगर दिसतोय का? डोंगर ॲक्च्युली टेबल लँड आहे. 2000 एकरचा लँड एरिया आहे. त्यामध्ये आता पहिल्यांदा आपल्याला वर चढायचं. आता मसाई पठार नाव आहे, मसा देवीचं टेम्पल असल्यामुळे नाव काय पडलं मला सुपरमॅन व्हिडिओ. ह्या वयात पण that is the edge of Panhala Fort. The Burj we see is Usati Burj, Paschim Burj, and we just came down from that side and we are going towards Masai Pathar. आणि पाणी साठवण्याचं मशीन फिरवतं हां, आणि नंतर रोपं अशी लावतात अच्छा. जेणेकरून तण येत नाही. पाणी मुरवून ठेवले बघा. पाणी घट्ट. कोपऱ्यावरती बुरुज आहे, पुसाटी बुरुज. तिथनं आपण उतरलो आणि जंगलातनं उतरून रस्ता लागून परत वर आलो. जे किती वेळात आलो, कसं आलो काही नाही, पण एरिया बघितला की लक्षात येतं की हे आपण केलं का केलं तर आपल्या महाराज संकट आहे. त्यांना घेऊन जायचं आपण आता. पहिलं गाव आता इथून आपल्याकडे स्टार्ट होते. 7 टेबल लँड आहे. किती? हां, 7 टेबल लँड आहे. माळुंगी हे गाव आता सुरू झालं. तिथून पुढं पठार चालू होणार. तो जो लँड एरिया तुम्हाला पुढं दाखवण्यात येईल. तर 2000 एकरचा तो लँड एरिया आहे. आणि त्याच्यावर एक टेम्पल आहे मसाई देवी. या ठिकाणी जे आहे ते गवळी समाजाची लोक जास्त आहेत. आपल्याला बघून पिक्चर द्या, त्यांना सवय नसते बघायची. त्या साईडला बाजारात is like golf course, and there's golf courses on both sides. Just fascinating. जिथेपर्यंत नजर जाईल तिथे पण पठार आपल्याला दिसतं राईट साईडला.
गवळीनबाईचे मंदिर ना. गवळी समाजी लोक इथे जास्त राहतात. हे आपले कार्यकर्ते बघा अजून कुठे लांबपर्यंत दिसतात बघा आपल्याला. हा, 1 2 3 4 हा. कसे आले तो. This is गवळींबाचे मंदिर. There's old story behind really who took a samadhi here. हे तळी तयार केलेली आहे. अच्छा. हे पठारच होतं. हा. त्याला भर टाकून पाणी वाहून जाते म्हणून डॅम टाईप केले. अच्छा. सोर्स राहतो उन्हाळ्यात. डिसेंबर पण पाणी राहतं आपलं. खोल आहे का? खोल नाही 5 फूट. अच्छा. 3-4 फूट 5 फूट तिथे जरा खोल आहे. अशी जंगली डुक्कर making a mark. तुम्हाला कसं माहिती हाच रूट घेतला होता शिवाजींनी? का तर शिवाजीराजांना जशी आता आपण आलो त्याची एक वाडी लागली. हा. हे पठार त्याच्या पुढे एक वाडी अशी खेडे वाडी लागत गेली. अच्छा. त्या गावातील कोण लोक महाराज आले ह्या सुट्टीनं रस्ता दाखवायचे. अच्छा. महादेव नावाचे गुप्तेनं ही राऊंड देऊन जर तुम्ही गेला असता आता अडथळे भरपूर पठार लागल्यामुळे महाराजांना गती मिळाली. आणि जे पोटेची जी नंतर जेव्हा कळाले पोटे महाराज ते मागे लागले कारण चप्पल तिकडे